मॅच दिशेने आपण जातोय. तर लक्षात घ्या ओपन करेल स्ट्राइकला प्रथमेश, नॉन स्ट्राइकिंग एंडला शैलेश. दोन्ही बॅटर मिरगाव टीम कडून दाखल झाले. एकटा टीम मिरगाव संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एराड स्पोर्ट्स एराड. टॉस राहिला गोलंदाजीसाठी. एराड स्पोर्ट्सचा गोलंदाज दाखल झाला. सूरज दाखल होईल ओव्हर क्रमांक 1 मध्ये. पहिल्या 5 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं चेंडू हरवतोय फुटतोय तर तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. मात्र त्यानंतरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जर चेंडू हरवतोय, जर जुना बॉल अवेलेबल असेल तर तो तुम्हाला दिला जाईल. अन्यथा नवीन बॉलच तुम्हाला दिला जाईल. तो तुम्ही जुनाही करा. मॅचला सुरुवात होते. सेकंड मॅच कडे आपण जातोय. राऊंड विकेट. पहिला चेंडू प्रथमेश साठी थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवला. शरीरापासून बाहेर थोडासा ठेवला. राऊंड विकेट येऊन थोडा अँगल तयार केला प्रथमेश साठी. डॉट बॉल पहिलाच निर्धाव चेंडू सूरज गोलंदाजीसाठी. एरा टीम साठी सातत्याने वॉट अ लेफ्ट लॉंग ऑन लॉंग ऑफच्या अगदी मधोमध निघून जातो. इट्स अ मॅक्सिमम. सरळ बॅटीनं सीडी बॅटनं बकवास खेळून काढला. प्रथमेशच्या बॅट मधून येतोय या पहिल्या इनिंगचा पहिला षटकार. प्रथमेश मिरगाव टीम कडून. अगदी पाटण तालुका टेनिस क्रिकेट साठी भविष्यातील आयकॉनची लिस्ट जर काढायला गेलं तर मिरगाव टीमचा प्रथमेशचं नावही त्या यादीमध्ये आहे. ॲज अ भावी आयकॉन येणाऱ्या भविष्यातला पाटण तालुका टेनिस क्रिकेट साठी मिरगाव गावाचं नाव घेऊन आयकॉनच्या यादीमध्ये ज्यानं ठसा उमटवला तो प्रथमेश स्ट्रायकिंगला. अप्रतिम चेंडू सूरजचा. सूरज ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. एसआरजे स्पोर्ट्स आणि या एसआरजे स्पोर्ट्सचा ओनर सूरज गुरव. एसआरजे स्पोर्ट्सचं नाव आज महाराष्ट्रामध्ये पोहोचलं तसंच सूरजच्या खेळाचं नावही आज पाटण तालुक्यामध्ये पोहोचलंय. तो सूरज गुरव एका बाजूला. कोणी कोणाला कमी नाहीये. प्रथमेश विपक्ष सूरज, सूरज विपक्ष प्रथमेश. ही मॅचच वेगळी आहे. कटकेला विठ्ठन ओळखला. मागचा पाय वाकवला बसला आणि तदनंतर चोपला. डीप स्क्वेअर लेगला डीप मधून निघून जाईल फ्लायटेड षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. प्रथमेशचा पहिला चेंडू डॉट तदनंतर षटकार. दुसरा चेंडू तिसरा चेंडू डॉट तदनंतर षटकार. म्हणजे एक डॉट एक सिक्स, एक डॉट एक सिक्स, एक तेरी एक मेरी. कभी खुशी कभी गम. आणि अशी आता ही मॅच बघायला भेटते. सूरज गुरव एका बाजूनं फलंदाजाचं मन ओळखून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तर प्रथमेश दुसऱ्या बाजूला हुशार आहे. हा ही लफ केला जातोय. गर्रकन फिरलाय म्हणून उल्लेख केला. येणाऱ्या पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये मिरगाव गावाचं नाव घेऊन आयकॉनच्या यादीमध्ये जर कोणतं नाव असेल तर प्रथमेश हे नाव आहे. ज्या प्रथमेशनं पहिल्याच इनिंग मध्ये तब्बल 5 चेंडू मध्ये 3 षटकार सूरज गुरवच्या विपक्ष बॅटिंग करत असताना खेळलेत. तुमच्याकडे प्रतिभा हवी आहे, तुमच्याकडे ताकद हवी आहे, आत्मविश्वास तो हवा की एखादा डॉट केल्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती तुम्ही मोठ्या धावा करू शकता. हा आत्मविश्वास जेव्हा फलंदाजाला असतो, जेव्हा तो आत्मविश्वास तुमच्या मनगटामध्ये असतो तेव्हा डॉट गेल्यानंतरही तुम्ही शांतच असता. चांगली सुरुवात झाली या इनिंगची. टीमची टोटल आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता एकता टीम कडून एरा टीम कडून सागरला गोलंदाजीसाठी बाहेर काढले. फिरकी गोलंदाज, कट गोलंदाज. केपीएल मध्ये या गोलंदाजानं प्रतिम खेळ करून दाखवला. ॲज अ बेस्ट बॉलरचाही किताब या खेळाडूनं नावावरती करून घेतला. पहिला चेंडू सागरचा अगदी लेग स्टिक सोडून जातोय.
कोयना विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी जेव्हा सागरची गोलंदाजी पाहण्यासाठी एकवटली गेली तेव्हा या सागरनं बेस्ट गोलंदाजचा केपीएलचा किताब नावावरती करून घेतला. एरा टीमचा हा कट गोलंदाज. हाही वेगानं हाताळला व्हाईट बॉल. पहिले दोन्ही चेंडू एक्स्ट्रा आलेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय शैलेश. प्रथमेशचा खेळ पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला शैलेश. आता सेकंड ओव्हरमध्ये मात्र पहिले दोन्ही चेंडू आलेत ते वाईड आलेत. पुढून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित प्रथमेश. व्हॉट हॅपन. प्रथमेश डेंजर झोनला होता. गरज काय होतंय नक्की याकडे लक्ष असेल. व्हॉट हॅपन. अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव येते. कदाचित हात लागला स्टंपला. चेंडू नव्हता तेव्हा हातामध्ये. पूर्णपणे सेफ राहिलाय. पण हृदयाचे ठोकेही वाढवले तेवढेच एकता टीम मिरगाव संघाचे. प्रथमेश है तो टीम है. प्रथमेश हे तो रन है. आणि प्रथमेश तोच डेंजर झोनला नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडासा पिक्चर हार्ड दिसत होता. हाई लॉफ केला जातोय. बॅटीच्या मधोमध निघून जाईल. वेलकम गेटच्या अगदी व्यासपीठाच्या समोर व्हीआयपी व्यासपीठाला मानवंदना देतोय प्रथमेशच्या बॅटिंग मधून. आज एकेरी दुहेरी धावानं प्रथमेश सुरुवात करत नाहीये. षटकार चौकाराची आतिषबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू एकेरी दुहेरी धावावरती कशी मॅचची सुरुवात करेल. सोडून दिला चेंडू. जाऊन दिलाय. जाने दो इसमें तेरा घाटा. आहा मेरा कुछ नहीं जाता. याच एक्स्ट्रा धावा ओव्हर क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत 3 आलेत. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 27 धाव संख्या. लॉफ केला जातोय. विठ्ठल ज्या पद्धतीने बॅट स्विंग आहे, ज्या पद्धतीने ताकद लावली आहे या मिरगाव टीमच्या प्रथमेशनं बॅटिंग करत असताना फलंदाजांना जणू सांगितलंय. कोण म्हणतं बॅटिंग मध्ये तुमचे आर्म्स हवेत, कोण म्हणतं बॅटिंग मध्ये तुमची डोले शोले हवेत. अरे तुमचं टायमिंग हवंय. घडी बारीक आहे मात्र फटके दमदार आहेत. व्हॉट अ बॅटिंग. हा खेळ आहे टायमिंगचा. क्रिकेट खेळ नाहीये हा बच्चों का. तेल निकलता यहाँ पे अच्छों का. यासाठी हा खेळ जेवढा ताकदीचा आहे तेवढाच टायमिंगचा आहे. विटकट फिरकी अगदी आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर बाहेर काढला. फिल्डिंग मध्ये थोडीशी चुकी झाली आहे. अंपायर क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली आणि कदाचित हा चौकार आहे. होय क्षेत्ररक्षण पूर्ण सीमारेषेच्या बाहेर जाऊन केलेलं आहे. पूर्ण पाय त्याचा बाउंड्री. हे बा रिप्ले. हा रिप्ले आहे. कहाणी यहाँ पे क्लियर है बॉस. ओमसा एमटीसी कॅमेरामॅन कशासाठी हॅट्स ऑफ कॅमेरामॅन. खूप छान काम केलं आमच्या कॅमेरामॅन. छोट्यानं छोट्या एवढा छोटा की तो दिसतही नाही. 38 धावा 38. धावा येत आहेत, धावा बनतायत. अडतीस धावा 38 ऑन स्कोर कार्ड. लफ केला जातोय. प्रथमेश रुकेगा नहीं ये ठोकेगा. प्रथमेश मिरगाव का नहीं झुकेगा. व्हाट अ बैटिंग, व्हाट अ परफॉर्मन्स. या प्रथमेशनं तब्बल आतापर्यंत 2 ओव्हर मध्ये षटकार लगावलेत. बॅटिंग करत असताना 6 षटकार त्याच्या बॅट मधून. वैयक्तिक बॅटिंग करतोय कुणाल. 9 चेंडू मध्ये 40 धावा त्यानं आतापर्यंत ठोकल्यात
आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 44 या धावसंख्येवरती. जर संघाची धावसंख्या 44 आणि प्रथमेशची धावसंख्या आपण पाहिली तर आहे 40 वरती. वेलकम. ॲज अ पाटण तालुका आयकॉन म्हणून जो खेळाडू खेळत राहिला आणि येणाऱ्या भविष्यात ऑल इंडिया आयकॉन म्हणून दिसेल सनी कंक, त्याचं आगमन झालं आता मैदानामध्ये. भाई उसकी चाल अलग है, उसका फैशन अलग है, उसका एटीट्यूड अलग है, उसकी बॉडी लैंग्वेज अलग है, बैटिंग अलग है, बंदा बहुत अलग है. हे ब्रिज खालचे प्रॅक्टिस वाले सगळे खेळाडू आहेत. आणि ते भरपूर खेळाडू तिथे घडले गेलेत. डिक्लेअर मध्ये एक धाव. आनंद दाखल झाला गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आनंद, अनुभवी गोलंदाज एरा टीम कडून ओळखले जातात. आनंद. धावा आपण पाहिलं तर आतापर्यंत टीमची टोटल जाऊन पोहोचले 45-45. बॅकफुटला फटका खेळून काढला, लॉफ केला जातोय. डीप मधून स्क्वेअर लेगचा खेळाडू येतोय वेगानं, तिथे थोडा फंबल झाला. धावा कंप्लीट 2 तर केल्या जातात, मात्र तिसऱ्या धावेसाठी आता थोडा आराम करावा लागेल. 2च धावेवरती समाधान मानलं जात आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आहोत. 2 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. ओहो हो हो, फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे, प्रॉपर एलिव्हेशन आहे. नजाकत होती या फटक्यामध्ये, कला होती या फटक्यामध्ये आणि याच माध्यमातून निघून जातील या 4 धावा. प्राप्त करतोय बॅटिंग करत असताना शैलेश या 4 धावा. अप्रतिम बॅटिंग. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिली तर एकता मिरगाव संघाच्या धावा आहेत 5051. 51 धावा, 50 पार करतोय आता हाही संघ. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. लफ केला सूरज है, चुकी करना नहीं है. ओ यू टी आउट. बॅटर बॅक टू डग आउट. शैलेशला जावं लागतंय. विजय दाखल होतोय. वेलकम सनी. नाही सनी कंग आणि इतर खेळाडू म्हणजे तुम्हाला समजतं ना, तुमच्यावरती कॅमेरा आहे तर तुम्ही पोट आत घेता असं, आणि कॅमेरा हटला की तुम्ही सोडता. काय कितना छुपाओगे आप. ओव्हर क्रमांक सनी आज इन ऍक्शन दिसेल बा, मजा येईल आज. सनीची बॅटिंग आतुर आहेत अचानक. बनपुरी टीम कडून तो दाखल होईल. सनबूर विपक्ष म्हणजे बॉस त्यांच्या समोर आहेत. विजय दाखल झाला मैदानामध्ये. 51 ऑन अ स्कोर कार्ड. कट केला चेंडू थोडासा खाली राहिला, बॅट स्विंग झाली. अंपायर सेड इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 50च्या पुढे टार्गेट देणं म्हणजे थोडंसं आपण पाहिलं तर एक हाय व्होल्टेज मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर तयार करणं. हा 50 हा बेस आहे तुमचा. ज्या धावा येतील तो बोनस असेल. आता 3 षटकांचा ही खेळ संपला इथे आणि 3 षटकांच्या अखेरीस आता धावसंख्या 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आमचे संपूर्ण स्पॉन्सर सध्या स्क्रीनवरती दाखवले जातात. टॉस का बॉस स्क्रीनवरती दाखवला जातं. हे सगळे स्पॉन्सर्स आहेत. लॉट आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेटची कमिटी, त्याचबरोबर संपूर्ण लेंडोरी टीमसाठी असलेल्या या ग्रामदेव श्री भराडी देवी चषकची संपूर्ण स्पॉन्सर कमिटी. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण जाणार आहोत आता. मयूर दाखल झाला गोलंदाजीसाठी. मयूर ज्या गोलंदाजानं मागील संडे गाजवला, एरा टीम साठी तब्बल 5 विकेट ज्या मयूरनं घेतल्या होत्या, तो मयूर आता गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओ हो हो हो, मयूर आला. पहिला चेंडूवरती प्रथमेशला माघारी पाठवलंय. कॉट बिहाइंड विकेट. प्रथमेश
या मैदानामध्ये 10 चेंडू तब्बल 40 धावा ज्या प्रथमेशनं ठोकल्या त्या प्रथमेशला माघारी पाठवलं मयूरनं. व्हॉट अ बॅटिंग. याआधी उल्लेख केला एकता टीम मिरगाव संघाची रन मशीन आणि एकता टीम मिरगाव संघाचं नाव पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये झळकवणारा खेळाडू म्हणजे प्रथमेश आता पॅव्हेलियन मध्ये दाखल होतोय. संपूर्ण टीम त्याचं स्वागत करते. 10 चेंडू मध्ये 40 धावा ठोकल्यात आज या प्रथमेशनं. व्हॉट अ बॅटिंग. न्यू बॅटर अजय दाखल झालाय मैदानामध्ये. लफ केला हाई चेंडू का कॉर्नरला निघून जाईल गॅप मधून. येतील 4 धावा. येईल चौकार. इट्स अ 4. हा चौकार आहे. सर बॅटिंग बॅट स्विंग प्रॉपर होता. बॉटम हँडचा उपयोग केला बॅटिंग करत असताना अजयनं. तब्बल आता चेंडूचा खेळ 2 झालेला आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अब तक 56 वर. 56 ऑन अ स्कोर कार्ड. दोन्ही अंपायर्स तुम्ही पाहताय सुदीप पाटील आणि विद्युत नाखवा. दोन्ही अंपायर्स आज या स्पर्धेसाठी. बॅकफुटला जाऊन लॉफ करण्याचा प्रयत्न. कॉल दिलाय. मिड ऑनचा खेळाडू मिड ऑफचा खेळाडू आहे. अगदी कॅच पकडली जाते. विकेटचं पतन होईल. आणखीन एक फलंदाज बाहेर येईल आणि नौका फलंदाज महेश मैदानामध्ये दाखल होतील. चेंडू बाकी आहेत तब्बल 2. 2 टू गो. टू गो. लॉफ करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर मधून खेळाडू मिड विकेटला आहे. अगदी आपण पाहिलं तर सागर होता. चेंडू गॅदर केला सागरनं. फेकेपर्यंत दुसरी धाव अडचणीत राहिली. एक सिंगल धाव. मयूरची गोलंदाजी चांगली राहिली आहे. तो क्यू ने पहिल्यांदा हा गोलंदाज वापरला गेला. ज्या गोलंदाजानं मागल रविवार गाजवला तो गोलंदाज कदाचित पॉवर प्ले मध्ये बराच फरक पडला असता. कट गोलंदाज स्वप्नील दाखल झालाय न्यू बॅटर. वन टू गो. एक शेवटचा चेंडू आता बाकी आहे. फटवून घेण्याचा प्रयत्न. पुन्हा फॉल थ्रू मध्ये ही कॅच पकडली जाते. आणखीन एक फलंदाज माघारी पाठवला. इनिंगचा खेळ संपलाय. टीमची टोटल थांबली आहे. टीमच्या टोटल मध्ये कुठलाही प्रवास झाला नाहीये. जिथे आपण पाहिलं तर 57 धावा आहेत आणि 58 धावेचं दिलं आहे आव्हान. आता त्याचं एकता टीम मिरगाव संघानं प्रथम बॅटिंग करत असताना. गोलंदाजी चांगली राहिली मयूरची. फक्त 5 धावा त्यानं खर्च केलेत गोलंदाजीमध्ये. ओव्हर क्रमांक 1 ओव्हर क्रमांक 2 थोड्याशा महागड्या राहिल्या. ओव्हर क्रमांक 3 आणि 4 मध्ये थोडासा सेफ राहिला. धावा थांबल्या शेवटच्या 2 ओव्हर मध्ये. 58 धावा आता करायचे. .58 हे टार्गेट आहे या मॅच मध्ये. सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल. पहिल्या इनिंगचा खेळ प्रथमेशच्या नावावरती राहिला. पहिल्या इनिंग मध्ये शेवटची ओव्हर मयूरच्या नावावरती राहिली. दोघांनी आपला खेळ चांगला गाजवला. यानंतर विनिंग टीम मध्ये होईल टॉस.
त्यानंतर अचानक बनपुरी आणि विटलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबू टीम यानंतर एक मॅच असेल, त्यानंतर त्यांचा टॉस होईल. ते लाईव्ह पाहत असतील तर त्यांचे खेळाडूंना विनंती करेल आपण या मैदानामध्ये, आपण ग्राउंडमध्ये मैदानामध्ये दाखल व्हा. भरपूर कमी वेळ राहिला आता तुमची मॅच चालू होण्यासाठी. एरा टीम बॅटिंग ऑर्डर चांगली आहे या टीमकडे. बॅटिंग ऑर्डर साठी खरं आता कोणाला पुढे ढकललं जाईल आज, कारण की मयूरन सागर येस या जोडीची अपेक्षा होती आज. मयूरन सागरला जबाबदारी दिली आहे एरा टीमनं. मी एरा टीमला नाही कमी लेखू शकत. बॅटिंग ऑर्डर या टीमकडे चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे, परफॉर्मन्स चांगला केला या टीमनं. सागर महत्वाचा घटक असेल आज बॅटिंग करत असताना. मयूरवरती जबाबदारी एक वेगळी या मॅचची. 58 धावा तुम्हाला या मॅच मध्ये करायचे आणि 58 धावा करण्यासाठी पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे षटकार पाहिले, जे षटकार मोजले, जे षटकार तुम्ही बघत होता तेच तर मारायचे. सेकंड इनिंग कडे आपण जाऊयात. पहिल्या इनिंगचा खेळ थांबला. 57 धावा केल्या बॅटिंग करत असताना एकटा टीम मिरगाव संघानं. सेकंड इनिंग मध्ये एराड स्पोर्ट्स एरा टीमला 58 धावेचं दिलं आव्हान. अंपायरचा येतो ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंगला होते सुरुवात. फलंदाज सज्ज झाला बॅटिंगसाठी मयूर, गोलंदाजीसाठी योगेश. पहिला चेंडू दांडी दांडी गुल. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, जो थोडा अवे फ्रॉम दी बॉडी होता, आतमध्ये आला. व्हॉट अ बॉल. तुम्ही प्रत्येक चेंडू पूल फटका नाही मारू शकत. काही फटके ड्राइव्ह खेळावे लागतात, काही कव्हर ड्राइव्ह खेळावे लागतात. काही चेंडू ड्राइव्ह खेळण्यासाठी असतात, काही चेंडू सरळ बॅटीनं लॉफ्ट करण्यासाठी असतात. प्रत्येक चेंडूवरती क्रॉस बॅटेड फटका आप नहीं खेल सकते. ऑफ साइड ऑन साइड, कोणता चेंडू ऑन साइडला, कोणता चेंडू ऑफ साइडला, क्षणात निर्णय घ्यावा लागतो. आनंदा, डॉक्टर आनंदा दाखल झालेत. टीम आहे टेन्शन मध्ये. डॉक्टर आनंद दाखल झालेत ना. डावखुरे आताचे एक चांगले अनुभवी खेळाडू ओळखले जातात. लेफ्ट हँडेड बॅटर एरा टीम कडे. मॅच कडे जाऊयात. यावेळी देखील अगदी स्टंप लाईन मध्ये लॉफ केला जातो चेंडू. अगदी धाव घेतली जात नाहीये, कोणती धाव दिली जात नाहीये. पहिले 2 चेंडू चांगले राहिले. पहिला चेंडू ती विकेट प्राप्त केली, त्यानंतर डॉट बॉल. 58 धावा या मॅच मध्ये करायचे. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटीमध्ये सरळ आला नाहीये, बॅटीच्या अगदी बॉटमला. यावेळी देखील धावा घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. अगदी लेग अंपायर मिन अंपायर थोडस सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल प्लस 2200 स्वरूपामध्ये डिक्लेअर आहे. 2 धावा आत्ताच्या आहेत, 2 धावा आहेत आत्ताच्या. वेलकम सुस्वागतम. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो.
या स्पर्धेसाठी श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी आयोजित ग्रामदैवत श्री भराडी देवी चषक 2025 साठी ज्यांच्या माध्यमातून युट्यूब स्पॉन्सर केलं गेलं, अर्थातच आमचे युट्यूब स्पॉन्सर सन्माननीय सुरेशजी सीताराम शिंदे साहेब आणि आर्थिक सहाय्य ज्यांचं या स्पर्धेला लाभलं ते आमचे सन्माननीय आदरणीय शिरीषजी पांडुरंग पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सुस्वागतम. या स्पर्धेसाठी प्रत्येकाचा वाटा राहिला महत्वाचा. आपल्या गावासाठी, गावातल्या खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून सपोर्टही दर्शवलाय. देणाऱ्यांना देत राहावा, घेणाऱ्यांना घेत राहावा, देणाऱ्यांना देता देता या स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी आशीर्वादही दिलाय ते आमचे युट्यूब स्पॉन्सर सन्माननीय सुरेशजी सीताराम शिंदे साहेब आणि अर्थातच आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं ते सन्माननीय शिरीषजी पांडुरंग पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. VIP स्टेज वरती, VIP बॉक्स मध्ये आपण येऊन विराजमान व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. यासाठी मेन व्यासपीठावरती मी विनंती करेल आपण या आणि अगदी बसून घ्या. टीमची टोटल अगदी 4 या धावसंख्येवरती. दोन्ही मोठे फलंदाज माघारी गेलेत. सागरलाही माघारी जाताना पाहिलं. लफकण्याचा प्रयत्न, बॅटीची एज, तदनंतर अगदी डिक्लेअर मध्ये येईल एक धाव. विनंती करेल सन्माननीय आदरणीय युट्यूब स्पॉन्सर आमचे सुरेशजी सीताराम शिंदे साहेब, आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलं ते सन्माननीय शिरीषजी पांडुरंग पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचं, या दोन्ही स्पॉन्सर्सचं आम्ही मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ग्रामदैवत श्री भराडी देवी चषक 2025 च्या वतीनं सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. आफ्टर 1 ओव्हर 58 धावा या मॅच मध्ये करायच्या आणि 58 धावा जर मॅच मध्ये करायचे असेल तर एक मोठ्या इनिंगची जरूर गरज असेल, एक मोठ्या बॅटिंगची गरज असेल, मॅरेथॉन इनिंगची गरज असेल. अजय दाखल झालाय गोलंदाजीसाठी सज्ज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अजय. परफॉर्मन्स दाखवावा लागेल तुम्हाला, बॅटिंग दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जातोय. सेकंड ओव्हरला होते सुरुवात. 58 धावा तुम्हाला चेस करायचे. एरा टीम बॅटिंग करते. पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी 5 धावा करत असताना 2 फलंदाज गमावलेत. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला आहे. चेंडू डॉट जातोय. धावा थांबलेत, रन थांबलेत. एक मनोवैज्ञानिक दबाव जो बोलतात तो घेतला. लफ केला जातोय. पायामध्ये जरूर टाकण्याचा प्रयत्न, मात्र त्याच चेंडूला उचलून फेकून दिलं. डिक्लेअर धावासाठी. थोडासा चेंडूने दिशा बदलली. 180 डिग्रीचं हे मैदान RSA मैदान गोठवली ओळखलं जातं आणि या मैदानामध्ये तुम्हाला हाफ ग्राउंड मध्ये बॅटिंग करावी लागते. 180 डिग्री मध्ये बॅटिंग करावी लागते. यावेळी देखील अगदी गुडलाईन स्पॉटवरती चेंडू हाताळला. फलंदाज थोडासा मागे गेल्यानंतर बॅट स्विंग करेपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पाहिला आपण. गुडलाईन स्पॉटवरती पडलेले चेंडू हे चांगल्या टप्प्यासाठी ओळखलेही जातात. लफ केला जातोय. पुन्हा 2 पावलं पुढे आला आणि अखेरीस चेंडू अडकला जातोय. फलंदाज फसला जातोय. होता खेळाडू, पकडली अप्रतिम कॅच. बाउंड्री लाईनच्या दिशेनं डीप मिड विकेट रिजनला बॅटिंग करत असताना फलंदाज डॉक्टर आनंद होत आहे आउट. मोठी विकेट. डॉक्टर आनंद जावं लागेल त्यांना माघारी. एक मोठी विकेट मिळवले गोलंदाजी करत असताना अजय यांनी.
चला दोन्ही मॅच एकतर्फा पाहिल्या आपण, एकतर्फा मॅचेस. कारण या दोन्ही मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलं तर चॅसिंग करत असताना थोडीशी टीम शांत राहिलेत दोन्ही. ओव्हर क्रमांक 2 चा ही खेळ संपलाय. शेवटचे आता 10 चेंडू बाकी आहेत. या 10 चेंडू मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 51 धावा अजूनही करायचे. 10 चेंडू मध्ये आता 51 धावा करायचे. सतीश दाखल झालेत गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. आता आई चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाकडून, मात्र कदाचित बॅट्समन विकेट किपर सांगतोय स्पर्श झालाय त्याच्या शरीराला, त्याने मान्य केलं. डॉट बॉल जाईल, निर्धाव चेंडू म्हणून लिहिला जाईल. आता कट केला, स्क्वेअर कट केलाय. अगदी हा फटका आणि टायमिंग जुळलंय का? अंपायर सांगतील डिक्लेअर मध्ये नाही जुळलंय. फटका चांगला होता, धावाही चांगल्या भेटल्या असत्या, पण थोडीशी चेंडून दिशा बदलली. एक धाव. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला, फॉलो थ्रू मध्ये आहे. गोलंदाज चुकी करत नाहीये. आणखीन एका फलंदाजाला माघारी पाठवलंय. कोण आहे? गणेश दाखल झाला. हाही चेंडू टॉप एजला तर आहे, विकेट किपर असेल चेंडू खाली. आणखीन एक विकेट जाते. चला थोडासा स्पीडअप घ्या, बरीचशी चर्चा राहिली आता या मॅच मध्ये. वेलकम अमित मामा, सुरवे वेलकम. आज अचानक टीम बनपुरी टीम कडून इन ऍक्शन दिसतील. विठ्ठल दाखल झालेत. संघाची धावसंख्या अगदी 8 या धावसंख्येवरती. आई थोडासा बाहेर राहिलाय, पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने कट झाला अवे फ्रॉम दी बॉडी. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी एक चांगली गोलंदाजी सध्या राहिले. इट्स अ व्हाईट बॉल. अखेरीस ओव्हरची समाप्ती होतीये. चला नवीन गोलंदाज लगेच या. आज दोन्ही मॅच सेकंड इनिंग शांत झालेत. एक तर्फा मुकाबला, वन साइड मॅच. एका बाजूने आज पहिल्या इनिंग मध्ये धावा जास्त दिल्यात, पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या धावा केलेत, टार्गेट मोठे दिलेत. 50 धावाच्या पुढे पहिले दोन्ही टार्गेट गेले, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये 63, दुसऱ्या मॅच मध्ये 58. त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये चेसिंग साठी बऱ्याचशा अडचणी आल्यात. शेवटचे काही 5 चेंडू.
गोलंदाजीसाठी प्रथमेश दाखल झाला. ओव्हर क्रमांक 4 प्रथमेश शेलार. टीमची टोटल ही 5 चेंडूमध्ये आता 48 हवेत, 48 हवेत. पहिला चेंडू अगदी वाईट साठी जाईल. चला टीम तयार राहा. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील आवाड टीम तयार राहा. लगेच आपण टॉस करणार आहोत. ते टॉस का बॉस वरतीच आहे. आणखीन एक वाईट बॉल. मी विनंती करेल वेळ वाया घालवू नका. जगे से डालो. कारण की मॅच मध्ये जो दबाव दिसून येतोय, बॅटिंग करणारी टीम ज्या पद्धतीने पहिले धक्के भेटलेत आणि त्यानंतर त्यांचा प्रवास, त्यानंतरचं त्यांचा चेसिंग करत असतानाचा दबाव, तो या सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत. अवघ्या 4 चेंडू आता बाकी आहेत. यानंतर मॅच आपण पाहिली तर विजेता संघ आणि डीके स्पोर्ट्स पाटील अवार्ड यांच्यामध्ये मॅच खेळली जाईल. एक चांगली मॅच होईल ही. आज बरेच मोठी नावं, बरेच मोठे संघ आज खेळताना दिसतील. हाई चेंडू थोडासा पुढे ठेवला, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न. यानंतर अचानक बनपुरी देखील टीम आज आहे. चाळकेवाडी आहे, मालदन आहे, सनबूर आहे. टॉप एक गटामध्ये संघ खेळताना दिसतील. बॅटीच्या टॉप एजला विकेट किपर जाईल. चेंडू खाली आरामामध्ये कॅच तर पकडतोय. चेंडू आता मात्र बाकी आहे फक्त एक. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या फलंदाज लगेच या. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पांडुरंग बॅटिंग साठी दाखल झालेत. वंशिगो अगदी फुल टॉस चेंडू त्यांच्यासाठी. खेळला जरूर, मात्र एक सिंगल धाव डिक्लेअर मध्येही नाही, घेतलीही नाहीये. इनिंगचा खेळ समाप्त होतो. मॅच मध्ये विजेता राहिला एकता टीम मिरगाव संघ राहिला विजेता. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतरची एक मोठी मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय.